तर आता मी सर्वजण मिळून सादर करीत आहोत भगवद्गीता। प्रथम अध्याय, चुकीचे व नकारात्मक विचार हीच जीवनात सर्वात मोठी समस्या आहे। द्वितीय अध्याय, पवित्र आणि शुद्ध ज्ञान हेच जीवनात सर्व समस्यांचं समाधान असतं। तृतीय अध्याय, निस्वार्थता हीच प्रगती व समृद्धीचा एकमेव मार्ग आहे। चतुर्थ अध्याय, प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे अत्यंत गरजेचे आहे। पंचम अध्याय, व्यक्तित्वाच्या अहंकाराचा त्याग करा आणि अनंताच्या आनंदाचा रस घ्या। षष्ठ अध्याय, अवघड परिस्थितीत स्व अनुशासन पाळणे आणि संतुलित मन राखणे। सप्तम अध्याय, जीवन हे तुम्ही शिकलेल्या पवित्र ज्ञानानेच जगावे। अष्टम अध्याय, स्वतःशी कधीच हार मानू नये, आत्मविश्वास आणि तीव्र इच्छाशक्ती सगळ्या यशाची प्राप्ती घडवते। नवम अध्याय, आपल्याला देवाने जे काही प्रदान केलं आहे त्याचा आदर करावा, कारण जे काही दिलंय ते सर्वोच्च आहे। दशम अध्याय, जे काही अस्तित्वात आहे ते देवाच्या शक्तीचे प्रकटीकरण आहे, सरही दिव्यता पहा। एकादश अध्याय, जीवनाचा अर्थ हा तेव्हाच समजेल जेव्हा तुम्ही सत्यता पाहाल आणि ती स्वीकाराल। डोळ्यात अश्रू तीच व्यक्ती आणते जिच्यात सत्यता बघण्याची ताकद नाही। द्वादश अध्याय, यांत्रिक अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे। त्रयोदश अध्याय, मायेपासून स्वतःला अलिप्त करावे आणि ईश्वर नावाच्या सत्याशी समर्पित राहावे। चतुर्दश अध्याय, तुम्ही घेतलेल्या ज्ञानाशी आणि दृष्टीशी जुळणाऱ्या जीवनशैलीवर प्रेम करावे। पंचदश अध्याय, जीवनात सर्वोच्च ज्ञान व अध्यात्म याचा आदर करावा आणि त्यांना सर्वोत्तम स्थान द्यावे। षोडश अध्याय, माणसांशी निस्वार्थ व चांगले असणे हे स्वतःच बक्षीस आहे, कारण श्रीकृष्ण म्हणाले आहेत, मनुष्य हा ईश्वराचा अंश आहे। तुमच्यात ताकद आहे अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि माणसांना सुख देण्याची। सप्तदश अध्याय, आपलं सुख कशात आहे ह्यापेक्षा आपलं हित कशात आहे हे ज्याला समजेल तोच खरा आत्मनिर्भर आणि बलवान। अष्टादश अध्याय, देवाशी एकरूप होऊन सत्यता, अध्यात्म, कर्म, मोक्ष, धर्म ह्याची स्थापना या जगात करू। मी ऋषी भोसले यांना आमंत्रित करू इच्छिते। लाडके आजोबा राम आजोबा, वाचा वाचा सोहळा बाप्पाचा लाडके आजोबा, माझं नाव राम आजोबा हे आमचे एकमेव लाडके आजोबा आहे। ते आम्हाला मे महिन्यात राऊंड मारायला नेतात आणि आमच्या डेकोरेशन बद्दल सारख्या कामात मदत करतात। आमच्या सोहळ्यासाठी त्यांनी आम्हाला एक छान रूम अगदी टापटीप करून दिले। आम्हाला आमच्या आवडीचे फणस कापून देतात। आजोबा आमच्यावर खूप प्रेम करतात, आम्हाला खूप छान आजोबांची माया देतात। आम्हाला राम आजोबा खूप आवडतात। धन्यवाद। आता पुढचा परफॉर्मन्स आहे आपल्या सर्व लाडक्या मुलींचा, ज्या ग्रुप डान्स करणार आहेत, तर मी त्यांना आमंत्रित करते। देवी मंगळा गौरी होवाळीला सोनिया काठी रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती। जय देवी मंगळा गौरी, चंदबाई खेळूया मंगळा गौर, खेळूया मंगळा गौर, खेळूया गौराईचा खेळ बाई आनंदात
भाई बहिणी लाडक्या. तर आता एवढा सुंदर परफॉर्मन्स होता तर सर्वांनी प्लीज जोरदार टाळ्या वाजवा. पुढील परफॉर्मन्स आहे रुद्रा आणि गार्गीचा. पार्वती बोली शंकर से, पार्वती बोली शंकर से, सुनिए भोलेनाथ जी, रहना है हर एक जन्म में हमें तुम्हारे साथ जी. वचन दीजिए ना छोड़ेंगे कभी हमारा हाथ जी. ओ भोलेनाथ जी, ओ शंकरनाथ जी, ओ भोलेनाथ जी, ओ शंकरनाथ जी. आता येत आहे आपल्या सगळ्यांची फेवरेट म्हणजे मानसी भोसले. तिचा सोलो घेऊन. बेसावची पारू नेसली गो नवा सारा. बेसावची पारू नेसली गो नवा सारा. जाऊ चल गो पंढराला गो पारू दर्याचे पुंजेला. 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 किनारे एक बंगलो गपोरी जय जो जय. दरिया किनारे एक बंगलो गपोरी जय जो जय. जय जो जय. अरे जय कहाँ पोरी, अरे जय कहाँ तेरे पीछे ये पोरा आई जो आई. जय जो जय. दरिया किनारे एक बंगलो गपोरी जय जो जय. दरिया किनारे एक बंगलो गपोरी जय जो जय. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो, सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो, सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो, सांग तुझ्या मनानं काय करतय. आता पुढील परफॉर्मन्स कडे वळूया. मी श्रेया भोसले यांना आमंत्रित करते. लाडकी आजी प्रेमाजी. आणि हे वाचायला मी बोलवत आहे साक्षी दिदीला. लाडकी आजी प्रेमाजी अशी आमची एक, जिच्या साड्यांवर आमचाच एक वेगळाच हक्क असतो. जिच्या मायेने आणि प्रेमाने बनवलेल्या पदार्थांना आणि साध्या भेळीला सुद्धा बेस्ट चव असते. आमच्या प्रेमाबाबत आमच्या सगळ्या दंगा सहन करते. आम्हाला खूप छान आठवणी देते आणि जिव्हाळा लागतो. तुमच्याबद्दल बोलू तितके कमीच आहे. आमच्या सर्वांचं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे. या कार्यक्रमात जर आम्हाला कोणी मदत आणि सपोर्ट केला असेल तर त्या आमच्या प्रेमाजी आहेत. प्रेमाजीच्या जुन्या साड्यांचं आणि आमचं नातं वेगळंच आहे. आमच्या प्रत्येक खाद्यपदार्थासाठी प्रेमाजी आणि त्यांचं किचन आमच्या सोबत सहज असतं. तुम्ही बेस्ट सुगरण आहात. वी ऑल लव्ह यू. वन्स मोर प्रेमाजी. कविता आजी खूप कडक शिस्तीच्या पण स्वभावाने खूप चांगली व्यक्ती आहे. त्यांना पसारा अजिबात त्यांना सगळं जागच्या जागी लागतं आणि खूप शिस्तीचं वागणं. त्यांचा स्वभाव खूप युनिक वाटतो. एवढे शिस्तप्रिय आणि परफेक्शनिस्ट माणूस आजकाल खूप कमी असतात. आम्हाला याचा खूप आदर आहे. तुमचे आशीर्वाद कायम आमच्या सोबत राहू देत. आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. नानी आजी. आमच्या आजीसाठी सर्वांचीच लाडकी म्हणजे आमची नानी आजी.
आम्ही गावी आलो हे समजल्यावर नानी आजी आम्हाला फणस, आंबे आणि दूध, गोमूत्र, पेंढा हे सगळं आम्हाला देते. जेव्हा आम्हाला मूर्ती बनवायची होती तेव्हा तिने आम्हाला मदत केली व मातीची मूर्ती बनवली. नानी आजी आम्हाला तिच्या स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळते व प्रेम करते. वी लव्ह यू नानी आजी. परफॉर्मन्स घेऊन येत आहेत आपल्या सर्व लाडक्या मुली. तर मी सर्व मुलींना स्टेजवर बोलू इच्छिते. देखा तुमको जब से बस देखा तुमको यारा, ये देखा तुमको जब से बस देखा तुमको यारा. तुमसे कोई अच्छा है ना तुमसे कोई प्यारा. यूं नजरे ना फेरो तुम मेरे हो मेरे तुम. कह दो ना यू आर माय सोनिया. कह दो ना यू आर माय सोनिया. लाडकी प्रिय अशी राशी भोसले. तर राशी भोसले स्टेजवर या. बन के तितली दिल उड़ा 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 है कहीं दूर. बन के तितली दिल उड़ा 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 है कहीं दूर. चल के खुशबू से जुड़ा 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 है कहीं दूर. हाथ से ये कैसे अनसुने से जैसे चूमे अंधेरों को कोई नूर. बन के तितली दिल उड़ा 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 है कहीं दूर. झोंके आज मौसमों से रूठ गए. गुलों की शोखियाँ जो भंवरे आके लूट गए. बदल
हवा के झोंके आज मौसमों से रूठ गए, गुलों की शोखियाँ जो भंवरे आके लूट गए।